बोंजो तूस, मी आहे रोहिणी गोसावी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नोमॅड रोहिणी. कोणत्याही शहरात फिरायला जाताना आपण सर्च करतो की त्या शहरात आपण कुठे कुठे जाऊ शकतो, कुठल्या कुठल्या जागांना भेटी देऊ शकतो किंवा काय करू शकतो. तर पॅरिसमध्ये यायच्या आधी आपण जर सर्च केलं तर पॅरिसमध्ये काही गोष्टी आपल्याला दिसतात. त्यापैकी एक असते स्मशानभूमी. येस, तुम्ही बरोबर ऐकलंय. पॅरिसमध्ये स्मशानभूमी ह्या टुरिस्टिक प्लेसेस आहेत. अनेक टुरिस्ट ह्या स्मशानभूमींना भेट देत असतात. तर अशाच एका स्मशानभूमीला आपण आज भेट देणार आहोत. मी तुम्हाला ते घेऊन जाणार आहे. पण ही स्मशानभूमी माणसांची नाही आहे, तर ती आहे पाळीव प्राण्यांची. या स्मशानभूमीमध्ये अगदी माशापासून सिंहापर्यंत अनेक हजारो पाळीव प्राणी त्यांच्या मृत्यूनंतर आरामात पहुडलेले आहेत. या स्मशानभूमीमध्ये 40 लोकांना वाचवणारा कुत्रा आहे, त्याची समाधी आहे. त्याचप्रमाणे इथे घोड्याची समाधी आहे, मिलिटरी डॉग्सची समाधी आहे, पोलिसांच्या कुत्र्यांची समाधी आहेत. तर पॅरिसमधल्या या सगळ्या लाडक्या प्राण्यांना आज आपण भेटायला जाणार आहोत. प्रसिद्ध फ्रेंच लेखक व्हिक्टर हुगो यांनी म्हटले, तुम्ही तुमच्या कुत्र्याच्या डोळ्यात पाहिलं तर तुम्ही हे कधीही म्हणू शकणार नाही की त्यात आत्मीयता नाहीये. इथं फिरताना या वाक्याचा प्रत्यय पावलोपावली येतो. जिवंतपणी जेवढं प्रेम हे प्राणी आपल्याला देतात, त्याच प्रेमानं त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आठवणी जपून ठेवणारी ही जागा म्हणजेच पॅरिसची पाळीव प्राण्यांची स्मशानभूमी. 1899 मध्ये सुरू झालेल्या या स्मशानभूमीत जवळपास 40,000 प्राणी चिरनिद्रा घेत आहेत. पाळीव प्राण्यांसाठीची मॉडर्न एज मधली ही जगातली पहिली स्मशानभूमी असल्याचं म्हटलं जातं. गेटमधून आत गेलं की आपल्याला दिसतं ते सेंट बर्नार्ड जातीच्या बॅरी या कुत्र्याचं स्मारक. स्वित्झर्लंडच्या सेंट बर्नार्ड पासमध्ये तो माउंटन रेस्क्यू डॉग होता. एक मुलगी त्याच्या पाठीवर बसून जणू त्याची राईड घेते असंच आपल्याला वाटतं. त्यानं त्याच्या हयातीत झालेल्या युद्धांमध्ये 40 लोकांना वाचवलं होतं. त्याच्या पाठीवर असलेली मुलगी हे त्याचंच प्रतीक आहे असं म्हणतात. त्याच्या स्मारकावर असं लिहिलंय की त्याने 40 नागरिकांना वाचवलं आणि 41व्या व्यक्तीकडून त्याचा मृत्यू झाला. बॅरीची हाडं इथे पुरण्यात आली आहेत, पण त्याची कातडी टॅक्सीडर्मीच्या माध्यमातून स्वित्झर्लंडच्या नॅशनल म्युझियम मध्ये जतन करून ठेवण्यात आली आहे. बॅरी सारखेच आपापल्या काळात प्रसिद्ध असलेले अनेक प्राणी इथं कायमचे विसावलेत. यात चित्रपटात काम केलेले कुत्रे, फोर्सेसमध्ये देशासाठी योगदान दिलेले कुत्रे, तसंच रेसमध्ये प्रसिद्ध असलेला घोडा, अशा अनेक प्राण्यांना या जागेनं सामावून घेतलंय. बॅरीच्या बाजूलाच मार्गारेट दुरॉन यांच्या घोड्याला दफन करण्यात आलंय. कुत्र्यांसाठी असलेल्या या स्मशानभूमीत दफन करण्यात आलेला तो पहिला घोडा होता. सुरुवातीला ही स्मशानभूमी फक्त कुत्र्यांसाठी सुरू करण्यात आली होती, पण हळूहळू इतर पाळीव प्राण्यांसाठीही तिची दारं उघडी करण्यात आली. सध्या इथं कुत्र्यांपेक्षा मांजरी जास्त असल्याचं सांगितलं जातं. बॅरीच्या जवळच फ्रान्सच्या ग्रँड आर्मी डॉगची समाधी आहे. तो नेपोलियनच्या काळातील कुत्र्याचा वंशज असल्याचं तिथं लिहिलंय. एका सशाची समाधी आहे आणि इतकं छान हे कोणीतरी असं वाटतं की हाताने बनवलेलं आहे. मी या सगळ्यांना समाध्याच म्हणते, कारण आमच्याकडे माणसाला पुरतात तेव्हा त्याला समाधीच म्हणतात. सो मी समाधीच म्हणते, तुम्ही त्याला समाधी, कबर काही म्हणू शकता. यातल्या अनेक हेडस्टोन्सवर त्या प्राण्यांसोबत असलेल्या त्यांच्या पालकांचेही फोटो लावण्यात आले. या प्राण्यांनी त्यांना किती जीव लावला होता हे इथं लिहिलेल्या मेसेजेस वरून कळतं. किती सुंदर आहे ही. ऍक्च्युली 3 कुत्र्यांची समाधी आहे आणि त्यांचे फोटो, त्यांच्या ओनर बरोबरचे फोटो असे सगळे इथे त्यांनी लावलेत. आणि इथे हे फ्रेंचमध्ये लिहिलंय की माझ्या बाळांनो, तुम्ही नेहमी आमच्या हृदयात असाल. आणि असे सगळे मेसेजेस आहेत इथे. त्यांनी त्यांच्या डॉगसाठी मेसेजेस लिहिलेत. किकी नावाच्या माकडाचंही थडगं इथे आणि त्यावर लिहिलंय की तू आयुष्यभर आम्हाला प्रेम दिलंस, आता तू आराम कर. कॅरॅमलच्या कबरीच्या हेडस्टोनवर फ्रेंच मध्ये असं लिहिलंय, माफी लामो दमावी जतेम तमामो,
म्हणजेच माय डॉटर, लव्ह ऑफ माय लाईफ, आय लव्ह यू, युअर मॉम. पॅरिस पोलिसांच्या डॉग स्क्वॉड मधल्या लाईफगार्ड असलेल्या कुत्र्यांचं स्मारकही इथे आहे. त्या स्मारकावरचा कुत्रा कसा ऐटीत बसलाय पहा. त्याच्या हयातीतही तो असाच असेल असं आपल्याला त्याच्याकडे बघताना वाटून जातं. 1912 मध्ये या स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. ड्रापो हा युद्धात शहीद झालेला कुत्रा आहे. त्याचा कायम सन्मान करता यावा म्हणून त्याला इथे ठेवण्यात आलंय. कोकॅटोची ओळख दाखवणारा एक दगड आपल्याला इथे दिसतो. 1922 मध्ये त्याला इथे पुरण्यात आलंय. त्याच्याच जवळ एक बकरी सुद्धा आपल्याला दिसते. हॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असलेला रिन टिन टिन, त्याची ही कबर इथे. पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकन सैन्यातल्या ली ड्युकन या सैनिकानं रिन टिन टिनला फ्रान्सच्या फ्लेरी या गावातून रेस्क्यू केलं होतं. त्याला तो अमेरिकेत घेऊन गेला. त्याला ट्रेनिंग दिल्यावर तो एका मूकपटात झळकला आणि फेमस झाला. त्यानंतर त्यानं जवळपास 27 चित्रपटांमध्ये काम केलं. 1932 मध्ये त्याच्या मृत्यूनंतर त्याला इथं आणून पुरण्यात आलं. असं म्हटलं जातं की रिन टिन टिन जगभर इतका प्रसिद्ध झाला की त्यानंतर जर्मन शेफर्ड जातीच्या कुत्र्यांना पाळण्याची क्रेजच सुरू झाली. फ्रेंच नागरिकांचं श्वानप्रेम जगत विख्यात आहे. गमतीने असं म्हटलं जातं की पॅरिसमध्ये माणसांपेक्षा कुत्र्यांची किंवा पाळीव प्राण्यांची संख्या जास्त आहे. इथले नागरिक माणसांपेक्षाही प्राण्यांना जास्त जवळ करतात असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. पण ही स्मशानभूमी फक्त त्यांच्या प्राणीप्रेमातून सुरू झाली असं नाहीये, तर पर्यावरण वाचवणं आणि प्रदूषण कमी करणं हाही यामागचा एक हेतू होता. 1890च्या दशकात फ्रेंच नागरिक आपल्या प्राण्यांना त्यांच्या मृत्यूनंतर सेन नदीत सोडून देत. त्यामुळे सेन नदी आणि एकूणच पॅरिसमध्ये प्रदूषण वाढायला सुरुवात झाली होती. ते रोखण्यासाठी 1898 मध्ये फ्रेंच सरकारने कायदा केला की कुणीही त्यांच्या मेलेल्या प्राण्यांना कचऱ्यात किंवा सेन नदीत सोडून देऊ शकत नाही. एखाद्या प्राण्याचा मृत्यू झाला तर त्याला लोकवस्तीपासून 100 मीटरच्या अंतरावर जमिनीत 1 फूट खोल खड्ड्यात पुरलं जावं. त्यातूनच फेमिनिस्ट पत्रकार अशी ओळख असलेल्या मार्गारेट दुरॉन आणि वकील असलेल्या जॉर्ज हर्मुवा यांनी 1899 मध्ये पॅरिसच्या उपनगरात आणि सेन नदीच्या काठावर ही स्मशानभूमी तयार केली आणि पॅरिसियन नागरिकांच्या प्राण्यांना मृत्यूनंतरची एक हक्काची जागा मिळाली. 1987 मध्ये पॅरिसच्या लोकल काउन्सिलनं ही स्मशानभूमी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पण स्थानिकांनी आणि स्मशानभूमीत ज्यांच्या प्राण्यांना पुरण्यात आले अशा नागरिकांनी त्या निर्णयाच्या विरोधात लढा दिला आणि काउन्सिलला निर्णय मागे घ्यावा लागला. त्यानंतर या स्मशानभूमीला ऐतिहासिक स्मारक म्हणून घोषित करण्यात आलं. आपल्या प्राण्यांची ओळख किंवा आठवण कायम राहावी यासाठी फ्रान्सच्या बाहेरचेही काही प्राणी इथं पुरलेले आहेत. रोमानियन राजकुमारीच्या कुत्र्यालाही इथे जागा देण्यात आली आहे. मार्कस आणि टोनी आहेत, जे लेबननची राजकुमारी जी होती तिचे हे 2 कुत्रे होते. आपल्या प्राण्यांची आवडती खेळणी, त्यांचे फूड आणि वॉटर बॉल्स इथे ठेवलेत. अनेक ठिकाणी ख्रिसमसचं गिफ्ट आणि डेकोरेशन केलेलं दिसतंय. हे या स्मशानभूमीमधलं 40,000वं थडग आहे. हा एक स्ट्रे डॉग होता आणि योगायोग असा की या स्मशानभूमीच्या गेटवर येऊनच त्याचा मृत्यू झाला. जिवंत असताना नाही तर किमान मृत्यूनंतर तरी त्याला त्याची हक्काची जागा मिळाली. प्राण्यांच्या या थडग्यावर अनेक प्रकारचे छोटे मोठे साधे कलाकुसर केलेले हेडस्टोन ठेवण्यात आले. यातला प्रत्येक हेडस्टोन युनिक आहे. कॅरोलिना नावाच्या कुत्रीच्या मालकिनीचा चक्क रडत असल्याचा स्टॅच्यू तिच्या कबरीवर ठेवण्यात आलाय. अनेक कुत्र्यांच्या कबरीवर त्यांचे पुतळे बनवून बसवलेत. इथे एका मधमाशीची कबर आहे, पण तिला इथं पुरलंय किंवा ती कोणाकडे पाळलेली होती असं नाहीये, तर मधमाशांचं पर्यावरणातलं महत्त्व सांगण्यासाठी ही कबर इथे तयार करण्यात आली आहे. आपले प्राणी आपल्याला सोडून गेले तरीही आपला त्यांच्याशी असलेला संबंध आणि प्रेम संपत नाही असंच इथं फिरताना वाटत राहतं. आपण प्राण्यांना घरी आणतो, त्यांना हवं नको ते बघतो, त्यांना खूप प्रेम देतो आणि त्याच्या बदल्यात आपल्यालाही फक्त प्रेमच मिळतं. पण अनेकदा असं होतं की त्यांच्या मृत्यूनंतर आपण त्यांना त्यांच्या हक्काची जागा नाही देऊ शकत. शक्यतो आपण बिल्डिंगमध्ये राहतो, आपल्या घराच्या आजूबाजूला त्यांना
त्यांचं अंत्यविधी करायला किंवा दफनविधी करायला आपल्याकडे जागा नसते. पण ही जागा आणि ही स्मशानभूमी बघून खरंच असं वाटलं की इथे कितीतरी प्राण्यांना, त्यांच्या मालकांना एक हक्काची जागा देण्याची संधी मिळाली आहे. खूप छान अनुभव होता. आणि आपण बघितलं किती पालकांनी त्यांच्या प्राण्यांना कसं इथे शेवटच्या रेस्टिंगसाठी ठेवलेलं आहे. आणि अजूनही ते येऊन त्यांना भेटतात, त्यांच्याशी बोलतही असतील. खरंच खूप छान आणि खूप वेगळा अनुभव होता. तुम्ही पॅरिसमध्ये तुमच्याकडे वेळ असेल तर आय सजेस्ट की तुम्ही नक्की इथे येऊन बघा.